मुंबईत आगीचं सत्र सुरूच असून शुक्रवारी रात्री ओशिवारा येथील मेगा मॉल जवळील स्वाती सोसायटीत आग लागली आहे। आगीचं वृत्त समजताच अग्निशमन दलाचे 3 बंब आणि पाण्याचे 3 टँकर घटनास्थळी पोहोचले। मेगा मॉल जवळ स्वाती सोसायटी असून याच सोसायटीत सलमान खानचं सुरक्षा रक्षक शेराचे कार्यालय आहे। या सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळच शुक्रवारी रात्री भीषण आग लागली आहे। नालासोपारातल्या संतोष भवन इथं एका फोटो स्टुडिओला रात्रीच्या दरम्यान आग लागली आहे। याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत या आगीवर नियंत्रण मिळवलंय। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। मुंबईत बेस्ट समितीच्या बैठकीत कर्मचारी संघटनेनं संपावर जाण्याचा इशारा दिलाय। मंगळवारपासून बेस्ट कर्मचारी संपावर जाणार आहेत। वेळेत पगार मिळावा, दिवाळी बोनस मिळावा आणि या इतर मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा इशारा दिलाय। मध्य रेल्वेच्या मुलुंड ते माटुंगा धीमा मार्गावर सकाळी 11:10 ते दुपारी 3:40 मेगाब्लॉक असणार आहे। तर पश्चिम रेल्वेवरील सांताक्रूज ते माहीम स्थानकादरम्यान उद्या जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे। तसंच हार्बरवरील CSMT ते चुनाभट्टी वांद्रे स्थानकांच्या दिशेने जाणाऱ्या लोकल उद्या सकाळी 11:40 ते संध्याकाळी 4:10 बंद असतील। रेल्वेत प्रवास करताना जर तुम्हाला जेवणाचं बिल मिळालं नाही तर ते जेवण फुकट असणार आहे। रेल्वेमधील केटरिंग सेवेत पारदर्शकता यावी यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी हा निर्णय घेतलाय। ज्या ट्रेनमध्ये केटरिंग सुविधा आहेत त्यांना जेवणाच्या किमती दर्शवणारे तक्ते मार्च 2019 पर्यंत तयार करण्याचा आदेश देण्यात आलाय। त्याचवर कृपया टीप देऊ नका, जर बिल मिळालं नाही तर तुमचं जेवण फुकट असेल असंही लिहिलं गेलंय। गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे। मुंबईत आज पेट्रोल 15 पैशांनी स्वस्त झालं आहे। त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 73 रुपये मोजावे लागत आहेत। डिझेलच्या दरातही 20 पैशांनी घट झाली आहे। त्यामुळे मुंबईत डिझेलचा दर 65 रुपयांवर आलाय। हेल्मेट विना पुण्यातील 182 जणांनी जीव गमावल्याची धक्कादायक आकडेवारी समोर येते। 2018 मध्ये 182 दुचाकीस्वारांचा हेल्मेट न घातल्यानं अपघाती मृत्यू झालाय। बहुतांश अपघातीमध्ये हेल्मेट न घातल्याच्या दुचाकीस्वारांना सर्वाधिक फटका बसत असल्याचं समजतंय। मार्गशीर्ष महिन्यापासून सुरू असलेल्या भाज्यांची भाववाढ थांबायचं नाव घेत नाहीये। भाज्यांची भाववाढ सुरूच असून भेंडी, गवार, फ्लॉवर, टोमॅटोच्या किमतीत पुन्हा वधारल्यात। किरकोळ बाजारातून भाज्यांच्या भाववाढीनं सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसलाय। आता शेतकऱ्यांना मासिक पगार मिळणार आहे। ही मोठी घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली आहे। सरकारी तसंच खासगी नोकरदारांना ज्या पद्धतीने दर महिन्याला एकर कमी निश्चित पगाराची रक्कम मिळते त्याच धर्तीवर राज्य सरकार इथून पुढे शेतकऱ्यांना मासिक पगार देण्याची योजना आणणार असल्याची घोषणा राज्याचे महसूल आणि कृषी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे। महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांकडून 30,000 घेऊन त्याला दरमहा 3,000चा पगार देण्याची ही योजना आहे। 10,000च्या पटीमध्ये तो आमच्याकडे पैसे देतो। 30,000 रुपये तो आम्हाला ऑगस्ट सप्टेंबरमध्ये दिले तर दर डेटला तुझ्या बायकोच्या अकाउंटला RTGS ने आम्ही 3,000 रुपये 12 महिने टाकणार, म्हणजे आम्ही तुला 36,000 रुपये देणार। 30,000 चे आम्ही तुला 36,000 रुपये देणार, म्हणजे तुला आम्ही 19% व्याज देणार। देशाच्या पंतप्रधान पदावर लवकरच मराठी माणूस दिसेल असं सूचक वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केलंय। नागपुरात आयोजित जागतिक मराठी संमेलनात जाहीर मुलाखतीत ते बोलत होते। 2050 पर्यंत देशाला एक नव्हे अनेक मराठी पंतप्रधान मिळतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। मराठी माणसामध्ये एक क्षमता आहे बघा, या भारतावर, अखिल भारतावर जर खऱ्या अर्थानं कोणी राज्य केलं असेल तर ते मराठी माणसानेच केलेलं आहे आणि अटके पार जाण्याची ताकद देखील मराठी माणसामध्येच आहे। त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की 2050 पर्यंत आपल्याला एक नाही त्यापेक्षा जास्त मराठी माणसं ही देशाच्या सर्वोच्च स्थानावर दिसतील। सरकारी नोकरी मिळवण्यासाठी आरक्षण हे उपयोगाचं ठरणार नसल्याचं रोखठोक मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय। सरकारमध्ये दरवर्षी 25,000 नोकऱ्या तयार होतात, तेवढे तरुण तर एका तालुक्यातच निघतात। त्यामुळे सरकारी नोकरी हा आता उपाय राहिलेला नाहीये असं मुख्यमंत्री म्हटले। अर्थव्यवस्थेचा विकासाकडे वाटचाल होत असताना त्या वाटचालीमध्ये संधी हे खासगी क्षेत्रातच तयार झाल्या, तर सरकारी क्षेत्रात झालेला नाहीये। आणि म्हणून या संक्रमणाच्या अवस्थेमध्ये हळूहळू सगळ्यांच्या लक्षात येईल की हे जे काही आपण अगदी सगळ्या वेगवेगळ्या आरक्षणाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात आरक्षण मिळवलं
तरी देखील त्या आरक्षणाचा नोकऱ्या मिळण्यामध्ये काही फायदा नाही आहे. मराठा आरक्षण रद्द करण्यासाठी एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. यासोबतच मागासवर्ग आयोगाचा अहवाल रद्द करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. या याचिकेवरही मुख्य याचिकेसोबत 23 जानेवारीला सुनावणी होण्याची शक्यता आहे. राज्यातील मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असताना तो डावलला जात असल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची पुन्हा बैठक होणार आहे. कालच्या बैठकीत नगरच्या 18 नगरसेवकांवर कारवाईचे संकेत देण्यात आले. त्यावर आज निर्णय होण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या जागेचाही यावेळी आढावा घेण्यात येणार आहे. आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत आज आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. 7 जानेवारीला त्यांची टर्म संपणार आहे. मात्र रविवार असल्यानं आजच ते राजीनामा देणार आहेत. एका दिवसाचा राजीनामा घेऊन पुन्हा दीपक सावंत मंत्री होण्याची शक्यता आहे. दरम्यान दीपक सावंत यांना पर्याय म्हणून शिवसेनेचे आमदार डॉक्टर सुजित मिनसेकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राफेल प्रकरणावरून निशाणा साधलाय. मोदी आता तुरुंगात जाण्याची शक्यता असल्याचं वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय. राफेल प्रकरणावरून सरकारनं सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल केली असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केलाय. ओलान म्हटले की आम्हाला नरेंद्र मोदींच्याकडून आम्हाला काही सांगितलं गेलं की अमुक अमुक कंपनीलाच कॉन्ट्रॅक्ट दिलं तर तुम्हाला आम्ही हे कॉन्ट्रॅक्ट देऊ. आता दोघांच्या चर्चेमधल्या एकाने काही गोष्ट सांगितलेली आहे, दुसऱ्याला हे खोटं बोलतायत एवढं तरी म्हटलं पाहिजे. अन्यथा ते खरं बोलतात ते ग्राह्य धरावं लागेल. आणि ते खरं बोलत असतील तर क्रिमिनल गुन्हा आहे. आणि मला वाटतं आता देशामध्ये बोफोर्समध्ये भ्रष्टाचार झालेला आहे का आणि हा प्रश्न राहिलेला नाही. आता नरेंद्र मोदी तुरुंगात जातील का नाही एवढाच प्रश्न. साताऱ्याचे आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांची भावनिक बाजू सातारकरांना अनुभवायला मिळाली. निमित्त होतं ते हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमाचं. मेढा तालुक्यातील जावळी इथं अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी हरिपाठ पाठानंतर महाप्रसाद वाटपावेळी स्वतः शिवेंद्रराजे वाढप्याची भूमिकेत पाहायला मिळाले. जेवणासाठी पंक्तीत बसलेल्यांना शिवेंद्रराजेंनी पुरणपोळी वाटण्यास सुरुवात केल्यानंतर उपस्थितांना आश्चर्याचा धक्काच बसलाय. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल मल्टीस्टेट सहकारी संस्थेची खाती गोठवण्याची नोटीस सेबीनं दिली आहे. यामध्ये लोकमंगलचं डीमॅट खातं आणि म्युच्युअल फंडच्या खात्यांचा समावेश आहे. गुणवत्तादारांचे 75 कोटी रुपये 3 महिन्यात परत करण्याचे आदेश सेबीनं दिले. लातूरच्या उदगीरमधील एका ट्रॅफिक पोलिसाचा हफ्ते मागतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. वाहन चालकाला दमदाटी करत असल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. या रिक्षा चालकाला ट्रॅफिक पोलीस दमदाटी करून हफ्ता मागत आहे. हफ्ता दे नाहीतर खोटे आरोप लावून तुरुंगात टाकीन अशा प्रकारची धमकीही देण्यात आली आहे. देशाच्या रक्षणार्थ अमरावतीच्या सुपुत्रला वीरगती प्राप्त झाली आहे. देशाच्या सीमेवर घडलेल्या तवांग इथल्या चकमकीत अमरावतीच्या सुपुत्र पुनाजी सेलुरकर कर्तव्य बजावताना वीरमरण आलंय. अरुणाचल प्रदेश लगतच्या तवांग इथं चकमक घडली आणि अंधाधुंद गोळीबार झाला. या गोळीबारात मलांग उर्फ पुनाजी सेलुरकर वीरमरण आलंय. आज संध्याकाळी मेळघाटच्या चुरणी गावात त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. विजय मल्ल्या याला फरार आर्थिक गुन्हेगार जाहीर करण्यासंदर्भात मुंबईतील न्यायालयात आज निकाल होण्याची शक्यता आहे. न्यायालयानं मल्ल्याला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केलं तर त्याची संपत्ती जप्त करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मागील 5 वर्षात 27 कर्ज बुडवे आणि तोट्यातील उद्योगपती देश सोडून पळाले आहेत अशी माहिती संसदेत देण्यात आली आहे. या 27 पैकी 20 जणांना रेड कॉर्नर नोटीस बजावण्यासाठी इंटरपोलशी संपर्क साधण्यात आलाय अशी माहिती मिळते.